आरबीआयने प्रभू श्रीरामाचे चित्र असलेल्या 500 रुपयांच्या नोटा जारी केल्या आहेत का? राम मंदिर प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर 500 रुपयांच्या नव्या नोटा लागू होतील का? भारतीय नोटांवर प्रभू श्रीरामाचे चित्र दिसेल का? होय मित्रांनो, काही दिवसांपासून इंटरनेटवर प्रभू श्रीराम आणि अयोध्या राम मंदिराच्या चित्रांसह 500च्या नव्या नोटा खूप वेगाने व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत 22 जानेवारीला अभिषेक झाल्यानंतर या नव्या नोटा जारी केल्या जातील असे बोलले जात होते. इंटरनेटवर याबाबत बरीच चर्चा सुरू आहे. मात्र सर्व काही खरे आहे का की अफवा आहे? आरबीआय आपल्या नोटांमध्ये नवीन बदल आणणार आहे, हे खरे आहे का? चला तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला हे देखील माहित आहे की अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जसजशी जवळ आली तसतशी अशा अनेक अविश्वसनीय गोष्टी पाहायला मिळत आहेत, ज्यांची कल्पनाही कोणी केली नसेल. अशा गोष्टींचे अस्तित्व रामराज्य दर्शवते आणि त्यापैकी एक म्हणजे आरबीआयने जारी केलेली 500 रुपयांची नवीन नोट. ही इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल होत आहे. असे म्हटले जाते की येत्या काळात नोटांची छपाई केली जाईल, ज्यामध्ये भगवान राम आणि अयोध्या राम मंदिराचाही समावेश होईल. तेव्हापासून लोक हैराण झाली आहेत आणि चिंतेत आहेत. काही लोकांच्या मनात असाही विचार सुरू झाला आहे की 500 रुपयांच्या नव्या नोटा कधी येतील आणि जुन्या नोटांचे काय होईल. तुम्हीही विचार करत असाल तर काळजी करू नका मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू संपूर्ण सत्य. पण दरम्यान ही बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. जेव्हा ती बाहेर पडू लागली तेव्हा लोकांना धक्का बसला. प्रत्येक जण प्रश्न करू लागला की बँकिंग क्षेत्राचे नियामक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय प्रभू श्रीरामाच्या चित्रांसह 500 रुपयांची नवीन सिरीज नोट जारी करणार आहेत का? सोशल मीडियावरील 500 रुपयांच्या नव्या नोटांचे चित्र खूपच मनोरंजक आहे. हे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोच्या जागी भगवान श्रीराम यांचा फोटो असल्याचे स्पष्ट दिसत आहे. इतकेच नाही तर मागे लाल किल्ल्याचा फोटो आहे, त्या जागी नोटांवर अयोध्या राम मंदिर बांधल्याचे चित्रही आहे. आणि नोटांच्या मागील बाजूस गांधीजींच्या चष्म्याच्या जागी भगवान श्रीरामाचे धनुष्य दाखवले आहे. मित्रांनो, सोशल मीडियावर श्रीरामाचा फोटो असलेले 500 रुपयांची नोट सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. सर्वच वृत्तवाहिन्यांपासून ते सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर ही नवीन नोट पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले असेल. तरी 500 रुपयांची नवीन नोट चलनात आली नाही आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून छपाईबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हे प्रकरण वाढले आणि लोक या नव्या नोटीला खरी मानू लागले, तेव्हाही आरबीआय कडून कोणतीही कारवाई झाली नाही. जाणकारांना पुढे येऊन सांगावे लागले की इंटरनेटवर ज्या नोटा फिरत आहेत त्या पूर्णपणे बनावट आहेत. म्हणजेच आरबीआयने अशी कोणतीही नोट बनवली नाही ज्यावर प्रभू श्रीरामाचे चित्र असेल. या नोटांची सर्व छायाचित्रे बनावट आहेत. कोणत्याही प्रकारची नोट जारी करण्यात आलेली नाही. मित्रांनो, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी दुसऱ्याच्या फोटोसह 500 रुपयांची नवीन नोट जारी होण्याचीही काही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून असे बोलले जात होते, रवींद्रनाथ टागोर आणि मिसाईल मॅन आणि उपराष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा फोटोही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी लावण्यात आला होता. आरबीआय नवीन सिरीजच्या नोटा छापण्याचा विचार करत असल्याची बातमी खूप वेगाने व्हायरल होत होती. पण त्यानंतर आरबीआयला या बातमीचे खंडन करण्यासाठी पुढे यावे लागले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की सध्याच्या नोटीमध्ये आम्ही कोणताही बदल करणार नाही. आता हे सर्व प्रकरण चालू असताना काही लोकांचं असंही म्हणणं होतं की भारतीय चलनी नोटांमध्ये महात्मा गांधीऐवजी हिंदू देवी देवतांची चित्रे असावी, जेणेकरून लोक भारतीय नोटांकडे पाहतात तेव्हा त्यांना असे वाटेल की आपली संस्कृती, सभ्यता आणि आपल्या देशाशी जोडलेलो आहोत. याबाबत अनेक नेत्यांनी सध्याचे सरकार आणि आरबीआयवरही प्रश्न उपस्थित केले की जर नोटा बदलाव्या लागतात तर मग देवाचे चित्र असलेल्या नोटा का छापत नाही? कारण आजपर्यंत भारतात देवी देवतांचे फोटो असलेल्या नोटा छापल्या गेल्या नाही. ही बातमी येताच लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेकांनी सरकारला त्यांच्या चित्रांसह नवीन नोटा छापण्याची विनंती केली. भारत जर स्वतःला धर्मनिरपेक्ष देश म्हणत असेल तर नोटांमध्ये फक्त हिंदू देवी देवतांची छायाचित्रे नसावी, असे म्हणणारी काही लोक जेव्हा या सर्व गोष्टींवर वाद वाढू लागले तेव्हा आरबीआय पुन्हा पुढे आले आणि म्हणाले की आम्ही सध्या आमच्या नोटींमध्ये कोणताही बदल करणार नाही आहोत. आणि आता जसजशी राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ आली तसतशा अशा गोष्टी समोर येत गेल्या. आणि केवळ गोष्टीच नाही तर 500 रुपयांची नोट पूर्णपणे बदलली आहे. संपूर्ण नोट इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यावर आरबीआयने अद्यापही अधिकृतपणे काहीही सांगितले नाही.
परंतु यात समोर येत असलेल्या माहितीनुसार ही संपूर्ण नोट बनावट घोषित करण्यात आली आहे. म्हणजेच सध्या इंटरनेटवर भगवान राम आणि अयोध्येचा ट्रेंड सुरू आहे आणि लोक याचा फायदा घेत त्यांच्याशी संबंधित गोष्ट पसरवत आहेत, जेणेकरून अधिकाधिक भक्तांना आकर्षित करता येईल, जे योग्य आहे, कारण देवाप्रती भक्ती आणि प्रेम प्रत्येकामध्ये असायला हवे. पण अशा चुकीच्या बातम्या पसरवू नये. प्रभू श्रीरामाचे चित्र असलेली ही नोट खोटी आहे याकडे कोणीही लक्ष देऊ नये. मित्रांनो, इतकंच नाही तर वस्तुस्थिती तपासा. एका व्यावसायिकाने या प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला समजले की रामाच्या चित्रांसह व्हायरल होत असलेल्या 500 रुपयांच्या नोटा पूर्णपणे बनावट आहे. ती संपादित करून इंटरनेटवर व्हायरल केली जात आहे. हे कोणी केले आणि हे सर्व कोण करत आहे याचा तपास आता केला गेला आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. धन्यवाद.